आजचा व्हिडिओ आहे आपला जय भीम सर्वांना. तो व्हिडिओ जो मी आज तुम्हाला दाखवत आहे तो व्हिडिओ एकदम म्हणजे खूप छान मनाला प्रसन्न करणारा आहे आजचा व्हिडिओ. कारण मुलांनी खूप छान छान गोष्टी शिकल्या आणि केलेल्या आहेत. तसेच गुरुजी आणि मॅडमनी पण त्यांना खूप छान प्रकारे शिकवलेलं आहे. तर तुम्ही ते सगळं बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ इथून पुढेही भेटत राहणार आहेत. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. तर प्लीज 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 सबस्क्राईबला पैसे लागत नाही, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून असेच छान छान व्हिडिओ तुम्ही बघत राहा. कारण की ज्यांना जमत नाही आहे इथे यायला ते व्हिडिओद्वारे पॅरेंट्स किंवा मुलं हे बघू शकतात आणि त्यांना पण उत्साह वाटेल आणि तेही इथे येतील. तर तुम्ही ह्या व्हिडिओला बघा शेवटपर्यंत, स्किप करू नका. खूप छान आहे, सगळ्या गोष्टी छान छान प्रकारे मुलांनी बनवल्या आहेत, केलेल्या आहेत, तुम्हाला कळेलच. चला मग आता. तर मी आज मुलांसाठी इथे खीर बनवलेली आहे त्यांना देण्यासाठी. मी आताही त्यांना तिकडे नेऊन अल्पाहार म्हणून देणार आहे, म्हणून मी सकाळीच उठून खीर बनवलेली आहे. चला मला तयारी करायची, चला मग. हाय, जय भीम सर्वांना. तर आता इथे बघू शकता मुलं अजून आलेली नाहीत, आता येतील सगळी मुलं आणि अर्ध्या मुलांनी केलेली आहे बघा. तर आता सुरुवात होईल, मुलं येतील आणि मग सुरुवात होणार आहे धर्मसंस्कारांना, आपलं बालवर्गांना. तर चला आपण बघूया आता ते कसे करतायत. सगळी मुलं व्यवस्थित चुकलेली फुलं काढतायत तिथे. एकेकाच घ्या. आता इथे सजावट करणार आहेत सगळेजण. या इथे या. चला या बरं, प्रत्येकाने एक एक द्यायचं बोलून बघता. ओके, आणि बसून खाली बसा सगळ्यांना. एकमेकांना स्पर्श होणार नाही, धक्का लागणार नाही, असं अंतर घेऊन बसा. जागा नक्की आहे. ओके, कसं लागलं चला हात थोडा सर्वांनी. बुद्धां नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम. जय भीम. बसा. अंतर ठेवा बाळा, असा अंतर ठेवायची. तर काल शाळेत सर्व गेलो का तुम्ही? 15 सेलिब्रेट केला, काय ते केलं? शाळेत काय
जोरात बोला. योगा. कुठला गेला? योगा. सर्वांनी योगाच केला? हवाई. हा तू? कुठला? हां बाहेर आहे तुला कुठे आज लागलं तिथे विनोद म्युझिक. तर ठीक आहे. आता काल आपण विहारामध्ये 15 सप्ताह साजरा करणार होतो, परंतु शाळेचे सर्वांचे प्रोग्राम असतो आपण केला. तर आज तुम्हाला या ठिकाणी फक्त आपण वंदना घेऊ आणि नंतर आपल्याला विहाराचा हा भाग हा परिसर आपल्याला सजवायचा आहे. पण थीम काय असणार की 15 इंडिव्हिज्युअल स्वतंत्र. मग आपल्याला काही बलून आहे, ते बलून 3 रंगाचे आहे, ते बलून आपण तिथे लावता येईल का, त्या टायमाला येते काय आपल्याला लावूया असं. तर मुलींच्या 3 टीम किंवा 2 टीम आणि मुलांच्या 2 किंवा 3 अशा पद्धतीने हे करून तुम्हाला त्याच्यामध्ये हे करायचं. आणि आता वगैरे पेपर पण आहे, मग पेपरवर तुम्हाला फ्री आहे विदाउट स्केल. तर तुम्हाला त्याच्यावर 15,000चं काही लिहिता आलं तर ते पण करा, बलूनचं पण आहे. आणि मग सगळं हे डेकोरेट झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी सुंदर प्रकारे राष्ट्रगीत आपण घेऊ. चालेल ना? ओके. तर करायचं आपण टायमाला सुरुवात. विश्वाला लोकमुखी समाजात असणारे महाकारुणिक विश्ववंदनीय जगद्गुरु तथा सर्व समृद्ध त्यांच्या पवित्रमुखातून उत्पन्न झालेला पवित्र तत्त्वज्ञ आणि त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारा आर्य शाळा संत या अतिरत्नांना वंदन करतो. आपल्या सर्वांच्या शिल्पकार भारत दाखवी करता परंतु जे बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनंत उपकारांना स्मरण करून आज त्या ठिकाणी लिंबणी पुतळ्यात भारतीय बौद्ध महासभा लिंबणी पुतळ्यात आपण संजय धम्मस्कूल समूह मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने आपण प्रत्येक रविवारी या ठिकाणी संजय धम्मस्कूल उपक्रम अभियान आपण राबवत आहोत. त्या अभियानाला आलेले सर्व पालक पालिका आणि त्यांचे पालक यांचं संजय धम्मस्कूल समूह या ठिकाणी आपण स्वागत करत आहे. आपण सर्वांनी आजच्या ह्या संजय धम्मस्कूल वर्गाला सुरुवात करण्याअगोदर आपल्या महापुरुषांच्या विचारांचा, त्यांच्या प्रतिमांचं, त्यांच्या रूपाचं आपण पुष्प, दीप, धूप म्हणजे फूल, अगरबत्ती आणि मेणबत्ती अशा 3 प्रकारच्या वस्तूंनी आपण तिथली वंदना करायची आहे. ओके. तर कोण अजून राहणार फुले घेऊन? मागच्या वेळेला होते, मागच्या वेळेला तुम्ही होता ना, आता नवीन मुलं होता. हां तू उभा राहा. अगदी तू नको तू नेहमी हां या काय ये बाळा तू पण तुम्ही दिली आहे. तिथे तू पण नंतर हां 2 फुलाचा हातात घ्या. बाऊल एक पदार्थाची घेऊन फुलं घेऊन तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि गौतम बुद्धांना फुल वाहायचं आहे. नंतर अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून दानावरती बसून वंदन करायचं. सगळ्यांनी वाहिनी द्यायचं. मुलींची वेगळी आणि मुलांची वेगळी. आपल्या दिदीजवळ कधी बाऊल आहे ना बाळा वंदे वंदे बुद्धं वंदे 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 धम्मं वंदे 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 संघं वंदे बुद्धं धम्मं संघं वंदे 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 बुद्धं वंदे 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 धम्मं वंदे 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 संघं वंदे बुद्धं धम्मं संघं वंदे 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 संघं वंदे. साधु साधु बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शिरसा नमामि अनुमोदामि अनुमोदामि अनुमोदामि. वंदे वंदे संघं वंदे
वन्दे बुद्धं धम्मं संघं साधु साधु साधु. नंतर अगरबत्ती घेऊन तुम्ही चारी घेऊन करा. हा राहायचं बघा. साधू साधू. सम्राट अशोकांच्या बाबासाहेबांच्या हात दोन्ही हातांनी विथ रिस्पेक्ट. साधू साधू. हा चल बसा सगळ्यांनी आपल्या जागेवर. ज्याला तहान लागले पाणी मागायचं आणि पाण्याची बॉटल मिळाली ते ठेवू नका बोले. साईडला ठेवा. तहान लागलं पाणी प्यायचं. साईडला ठेवा. लेफ्ट साईड राईट साईड. हा आता आपण सर्वांनी भगवान बुद्धांना बाबासाहेबांना फूल अगरबत्ती मेणबत्ती आपण त्या ठिकाणी प्रज्वलित केलेली लावलेली आहे. ओके. आता आपल्याला दीपा टीचर विसर्ग मंजेशी आपल्याकडे म्हणून घेणार आणि त्यानंतर आपल्याला याचं डेकोरेशन करायचं आहे. ओके. तर सर्वांनी पंचाप्रणाम करण्यासाठी गुडघ्यावर बसायचं आहे. प्रत्येकाने असते हाताचं अंतर. व्हेरी गुड. हा एकमेकाला डोकं लागणार नाही ना. या ठिकाणी आपल्या भारतीय बुद्ध महासभेचे मेजर आदरणीय बापवारी गुरुजी यांचा आगमन झालेला आहे. मी त्याला विनंती करेन त्यांनी खुर्चीवर ऐकण्यात बसायचं आहे. पाण्याची बॉटल साईडला ठेवा. पंचाप्रणाम. हात जोडा. बुद्धं नमामि. वंदन. धम्मं नमामि. संघं नमामि. पंचशील आपल्याकडून म्हणून घेतील. आपण सर्वांनी सुंदर एका सुरात, चांगल्या सुरात आणि उंच सुरात आपल्याला ऐकू येईल अशा पद्धतीने सगळ्यांनी त्रिसर्व पंचशील केली. सर्वांनी हात जोडा. ताट बसा. डोळे बंद. नमो तस्स भगवतो अरहतो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि
गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि आता आपण त्रिशरण पंचशील घेतलं, याचा अर्थ कोणाला माहिती आहे? आपण 2-3 रविवार सांगतो की नाही सर्वांना अर्थ? अजून कोणाला माहिती आहे? बरं, पाठ कोणाचं झालंय? त्रिशरण पंचशील कोणाचा पाठ झालाय? त्रिशरण म्हणजे काय काय? कोणाला नमन करतो आपण? अजून? व्हेरी गुड. बुद्धांच्या त्रिरत्नांना वंदन करतो आपण. कोणते 3 रत्न आहेत बुद्धांचे? व्हेरी गुड. आणि कोणाकोणाचं पाठ झालंय? त्रिशरण पंचशील पूर्ण पाठ आहे. व्हेरी गुड. 1 2 3 4 5 जणांचा पाठ आहे. बाकी सगळ्यांचा कधी पाठ होणार आहे? त्रिशरण पंचशील बाकी सगळ्यांचा कधी पाठ होणार आहे? बरं, पाठ करायला काय अवघड आहे? काय लक्षात राहत नाही? पंचशील लक्षात राहत नाही, त्रिशरण लक्षात राहतं सर्वांच्या? त्रिशरण पहिल्यांदा आपण काय बोलतो? बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि. दुसऱ्यांदा बोलायचं असेल तेव्हा काय बोलतो? द्वितीयम्पि, आणि तेच बोलतो. आणि तिसऱ्यांदा बोलताना तृतीयम्पि बोलतो, म्हणजे तेच बोलतो. म्हणजे तिन्ही पण पाठ व्हायला काही पहिले 3 लाईन पाठ झाली तरी बोलतोय ना पाठ. सगळ्यांचं होईल ना पाठ त्रिशरण? आता पंचशील मध्ये किती शील आहेत? 5 म्हणजे पहिलं शील कोणाकोणाला माहिती आहे? सर्वांना माहिती पाहिजे, कारण आपण पहिलं शील काय बोलतो? म्हणजे सगळ्यांना पाठ आहे की नाही? कसं बोलतो तुम्ही नाही पाठ? सर्वांनाच पाठ आहे पहिलं शील. तर दुसरं शील काय आहे? बोल. मग दुसरं शील पण सगळ्यांना माहिती आहे की नाही? आपण बोलतो की नाही? कधी पण विसरायला होताना बोलताना नाही, याचा अर्थ सगळ्यांचा पाठ आहे. फक्त तुम्ही कॉन्फिडन्सने बोललं पाहिजे की माझं पाठ आहे. बरं, आता अर्थ कोणाकोणाला माहिती आहे? बाकीच्यांना पण माहिती आहे अर्थ. सांगा बरं, तू सांग. पानाची पाता वेरमणीचा अर्थ काय? व्हेरी गुड. मग पाठ आहे ना, कशी नाही बोलते? माहिती तर आहे सर्वांना. पहिल्या शिलाचा अर्थ आहे, पहिलं शिला आहे पानाची पाता वेरमणी शिक्षापदं समादयामि, म्हणजे मी प्राणी हिंसा करणार नाही, कोणत्याही प्राण्याला इजा करणार नाही. मग दुसरं शील काय आहे? तुझं झालं ना? तू बोल. आधीन दाना वेरमणी शिक्षापदं समादयामिचा अर्थ काय? तुम्ही आता काय करा, तुमच्या दोघांचं पण झालंय. सांग. व्हेरी गुड. मी चोरी करणार नाही. कोणीही जी वस्तू मला दिलेली नाही ती मी घेणार नाही. म्हणजे खाली पडलेली वस्तू पण आपण उचलायची नाही, कारण ती आपल्याला कोणी दिली आहे का? व्हेरी गुड. आता तिसरं शील कोणतं आहे? पाठ तर आहे सगळ्यांचं. कसं बोलता तुम्ही नाही पाठ? सर्वांचं पाठ आहे. काम्य सुनीती चारा वेरमणी शिक्षापदं समादयामि म्हणजे काय? व्हेरी गुड. मी खोटं बोलणार नाही, विचार करणार नाही, चुकीच्या गोष्टी बोलणार नाही. आता कोणतं राहिलं शील? कोणतं शील राहिलं आता? किती नंबरचं आहे? किती नंबरचं आहे ते? 4 नंबरचं आहे. बघा, एवढ्या छोट्या छोट्या मुलींना सुद्धा माहिती आहे. 4थं शील आहे मुसावादा वेरमणी म्हणजे काय? व्हेरी गुड. मी खोटं बोलणार नाही. मी शिवी देतात ना कोण कोण, तसं मी शिवी देणार नाही. आता 5वं शील कोणाला माहिती आहे? सगळ्यांनाच माहिती आहे 5वं शील. कुठलंही 5वं शील? अरे वा, सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती पडलं म्हणजे 5वी शील सगळ्यांना माहिती आहे. फक्त तुम्ही सुरात बोललं तर आपोआप पाठ होत आहे. पाठ पण आहे सगळ्यांचं, फक्त कॉन्फिडन्सनी बोलत नाही तुम्ही. सुरा मेरे म्हणजे माझं खाना म्हणजे काय? मी नशा करणार. नशा करणाऱ्या माणसांपासून. व्हेरी गुड. सगळ्यांना कळलं का? त्रिशरण. आता सर बोलते. सुंदर प्रकारे आता आपण त्रिशरण घेतलेले आहे. ओके,
आता ज्यांच्यामुळे आज आपण सानिध्य बघतो असे आपले बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबद्दल आपल्याला नेहमी थँक्सफुल कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. आपलं जे काही आदर आहे आपण बाबासाहेबांना व्यक्त केला पाहिजे. ओके, तर सगळ्यांनी हात जोडायचे आहे, उंच स्वरामध्ये चालू गुजरात जोड्या माझी हात. परमपूज्य परमपूज्य बोधिसत्व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या आपल्या पवित्र स्मृतीस पवित्र स्मृतीस वंदन करतो. वंदन करतो. आपल्या कृपेने कृपेने आमच्यावर आमच्यावर चांगले संस्कार होत आहे. चांगले संस्कार होत आहेत. शिक्षण शिक्षण प्रशासकीय प्रशासकीय आणि आणि माणुसकीचे हक्क मिळत आहे. माणुसकीचे हक्क मिळत आहेत. इतकेच नव्हे तर महाकारुणिक तथागत तथागत भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा सद्धम्म लाभला आहे. सद्धम्म लाभला आहे. जो सुरुवातीला सुखकारक, जो सुरुवातीला सुखकारक, मध्यम सुखकारक मध्यम सुखकारक आणि शेवटीही सुखकारक आहे. आणि शेवटी सुखकारक आहे. अशा सद्धम्माचे अशा सद्धम्माचे जीवनभर अनुसरण करून जीवनभर अनुसरण करून आपण दिलेल्या आपण दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे पालन करणे, 22 प्रतिज्ञांचे पालन करणे, लोभ, द्वेष, द्वेष, मोहादी विकारांपासून अलिप्त राहून मोहादी विचारांपासून अलिप्त राहून आपले आपले कधीही न फेडता येणारे ऋण न पेटता येणारे ऋण आणि सामाजिक जबाबदारी सामाजिक जबाबदारी यांची जाणीव ठेवून यांची जाणीव ठेवून स्वहिताबरोबरच स्वहिताबरोबरच बहुजन हिताय बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुजन सुखाय कार्य करीत जीवन चालविण्याचे जीवन चालविण्याचे पवित्र कर्तव्य पार पाडणे पवित्र कर्तव्य पार पाडणे याकरिता आम्ही याकरिता आम्ही प्रतिज्ञाबद्ध प्रतिज्ञाबद्ध आणि प्रयत्नशील राहील. प्रयत्नशील राहू. नमो बुद्धाय, नमो बुद्धाय. जय भीम, जय भीम. जय भारत, जय भारत. जय संविधान. जय संविधान. व्हेरी गुड. साधू 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 साधू. आहोत कारण तुम्हाला 15 स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्याला इथे सजावटीचं काम करायचे, बरोबर ना? तर आपल्या आज संडे धम्म स्कूलला भेट देण्यासाठी आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे मेजर वाघमारे सर या ठिकाणी आलेले. आपण जागेवर उभं राहून त्यांना सुंदर प्रकारे सर्वांनी जागेवर उभं राहून जेबीम करायचं आहे. बरं सर्वांनी? आणि सरांना जेबीम सर बोलायचं तेवढा. एक साथ जय भीम. जय भीम. व्हेरी गुड. बस आता सगळ्यांनी एक ग्रुप बनवा. मुलांचा एक सर्कल, मुलींचा एक सर्कल. मध्ये मी सामान ठेवणार आहे. जे व्यवस्थित बसणार नाही त्यांना सामान भेटणार. बसला का खाली? बसा खाली बसा. खाली बसा. गोल राऊंड मध्ये. तुम्ही मला पाठवू शकता का? खाली बसायचं किती बसा ना, बसा येते. या सूचना द्या तुम्ही मुलांना. ज्यांना ड्रॉइंग करता येते ना त्या पेपर दे. आणि तुम्ही ड्रॉइंग
अगं बस. बरोबर करते परी, करू दे. आणि मला धम्मचक्र काढायचं आहे का? जमा करताय. एखाद्या वेळी बघून जर परिवर्तन झालं तर खूप मोठं परिवर्तन होत आहे. आणि हे परिवर्तन या एक वाजलेला आहे बरोबर. तर आपण ऑलरेडी लेट होतो. तर जो काही तुमचा डान्स आणि गाण्यामध्ये आपण करू. आणखी एक वेळा सांगतो, पाऊस जर कमी झाला ना चांगला तर आपण एक चांगलं सेलिब्रेशनचा कार्यक्रम आपण सांगितला जातो. तेव्हा स्टेज पण असेल आणि पब्लिक पण असेल तर तेव्हा तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीने सेलिब्रेशन करू शकता. आता तुम्ही सादर करणार तर वेळ पण होईल आणि बाकीचं करायचं असं वाटतं मला. आपल्याला ठीक आहे. पण पहिले काय कशा काय झालं म्हटलं काय सॉन्ग पटापट लगेच बोलायचं. Thank you.
Very good. नाही झूम करू नका. Of India having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to secure to all its citizens justice, social, economic and political, liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status and opportunity and interest among them all, fraternity assuring the dignity of the individual and individuality and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 25th day of November 1949, we adopt, enact and give ourselves this Constitution. दुसरं काय घेतलं फक्त तेवढं घेतलं. आज हा तुमचा उत्साह आणि तुमच्यामध्ये तर आपल्या ठरल्याप्रमाणे ठीक आहे मुलांना घेऊन केल्या त्याच्याप्रमाणे आपण काय करतो तुम्हाला इथे येतात तर तुमच्या प्रत्येक गोष्टीला मार्क आहे काय आहे पॉईंट आहे तुमचं येणार तुमचं डिसिप्लिन तुमचं वेळेवर येणं हे आम्ही मार्क देत आहोत तर जसे जसे त्यांना मार्क आहे तरी तुम्हाला पॉईंट मिळेल बरोबर आपल्या ठरल्याप्रमाणे काय नंतर जे कंटिन्यू धर्मस्कूलला येणार आहे आपण एक त्यांची धर्मस्थळ काढणार आहोत बरोबर तर पाऊस कमी झाल्यावर आपली धर्मस्थळ जाणार आहे त्यामुळे तरी तुमची जी आहे ना ती खाडी होणार नाही किंवा आपल्या लागणारी एक गाडी घ्यायची त्याच्यानंतर आज आपण जो हा छोटासा एक 10 मिनिटं जे सादर केलं प्रेझेंट केलं ना आपण ते चांगल्या प्रकारे खाली आपण हे करणार आहोत आणि दुसरा त्या दिवशी फक्त आपण पूर्ण 4 तासाला करणार किती तास किंवा जेवण वगैरे सगळं आपण इथे बसणार आहे पण तेव्हा फक्त परफॉर्मन्स होणार आहे जसं तुम्ही सॉन्ग डान्स हे आणि जसे आज आपले मेजर बसलेले आहेत असे मेजर पण असतील आणि ताईवान देश पाऊल पडणार आहे तर तुम्ही जसं सुंदर केलं असाल तसं आपण सुंदर प्रकारे करणार आहोत आणि पूर्ण कार्यक्रम जो असेल फक्त तुमच्यात जे काही कला आहे ती तुम्ही सादर करायची आहे तुम्हाला जे येतं ते त्याच्यामध्ये दुसरं काहीच होणार नाही ओके या ठिकाणी नोट लावून ठेवा लक्षामध्ये आणि इथे येताना कसं आहे ना आपल्याला एक शूटिंग होते आई बघा व्हिडिओ वगैरे काढतात किंवा मग तुम्ही बसतात मस्ती करतात किंवा काही करतात ते सगळं रेकॉर्ड होणार तर त्यामुळे तुम्ही बसणं डिसिप्लिन हे चांगलं पाहिजे अरे हात झोपला आता पाठी बघतोय किती सगळ्यांना त्यामुळे आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं ओके तर अशा प्रकारे आपण सर्वांनी सगळ्यांमध्ये यायचं आहे तुमच्या पुढच्या आठवड्यामध्ये आय कार्ड आपले टाकता येणार आहे आपण सगळ्यांनी मराठीमध्ये जाण्या अगोदर आपलं संपूर्ण नाव मराठीमध्ये टीचर आहे तिथे त्याच्यावर लिहून घ्यायचं आहे आपलं मंच पण तयार झालेलं आहे पूर्ण झालेले आहे आणि त्यांचं नाव वगैरे आणि पुढच्या आठवड्याला आपण ॲडमिशन फॉर्म करायची दिलं करणार आहोत तर फोटो काही आलेले नाही आहे तर पुढच्या शब्द पासून का तुमचा जो रेकॉर्ड आहे तो आपल्या स्कूलमध्ये पाहिजे तर तुमच्या शाळेचं नाव पाहिजे तुमची जन्मतारीख पाहिजे म्हणजे तुझा वाढदिवस जेव्हा असेल तर सगळे धर्मस्कूल तो वाढदिवसाला तुम्हाला विश करणार त्यामुळे तुम्ही रेकॉर्ड पाहिजे कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे तुम्ही जर आले नाही आम्ही तुमच्या कार्यक्रम कॉल करणार तर तुम्ही आले नाही म्हणजे कारण आम्हाला काय झालं आम्ही तुमचा रिपेअर केला तर हा डाटा आपल्याला दाखवणार ॲडमिट फॉर्म तुम्हाला दिलं जाईल याची जबाबदारी तुमची आहे पुढच्या आठवड्याला आपण 2 वळी तर मुलांचे आणि 2 वळी तर आपण मुलींचे असे त्यांची नेमणूक करू ओके चालेल मग आता मी मुलींना व्यक्ती करतो त्या दिवशी आवाज येतो मला आज बड्डे कोणाचा आहे आज बड्डे कोणाचा काल झाला कोणाचा मागच्या आठवड्यात कोणा झाला त्याच्यामध्ये का ग्रुप आहे माहिती आहे कोणा असं ग्रुप आहे असं नाही सांगितले ना असे टाळे वाजवले हे बस आपल्या मम्मी पप्पांची साडी सापडी वाजवा तशाच मला वाटतंय किती जर समता सैनिक दलाचे आले तर गायकवाड सरांसाठी सांगते खरोखर नाही द्यायचे ते विश्राम ते सावधान ते विश्राम तुम्ही आता छोट्याने एवढा पाय मारायचा आहे की गायकवाड सरांना का नाही पुढच्या वेळी मिस्त्रीच म्हणून आला आहे ठीक आहे आवाज या पाहिजे ना व्यवस्थित ते सावधान ते विश्राम आरामशीर मला वाटतं सर्व शाळेत आम्ही शिकवला पण ज्याचा रिकॉर्ड नाही काढू शकत आपण आपल्याला राष्ट्रगीत बोलायचं आहे सर्वांना येतं राष्ट्रगीत मग आई माईक मध्ये बोलायचं का असं विदाउट माईकचं ठीक आहे प्रेड विश्राम विश्रामच होतो ना आपण
स्ट्रेट सावधान एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जून पासून आतापर्यंत या दिवशी आपला संडे स्कूल चालू झाला ना, है ना? म्हणजे जूनला चालू झाला, जून पासून कंटिन्यू रेग्युलर फोन इथं आलेला आहे, सर्विस आलेलं आहे. मग आपल्या सरांचं संपूर्ण नाव काय सांगा? सरांचं संपूर्ण नाव काय? मॅडमचं नाव पण माहित नाही. त्यांच्या कार्याची पोच होती तुमच्या गावामध्ये जाणार आहे. तुमच्या गावामधून गेल्यानंतर आज आपल्याकडे एवढे पाहुणे आले असतील ना, कोणाचे सर्वांच्या घरी नसतील आले ना. तर एखादा पाहुणा उठल्यानंतर मला कुठे गेले ना, मी संडे स्कूलमध्ये गेलो होतो. तुझी टीचर कोण आहे? आपल्या टीचरांचं नाव पुढच्या संडेला आणि ती व्यवस्थित सांगितलं जाईल आणि आपण तेच नाव सांगायचं आहे. संडे स्कूलच्या टीचरचं, ठीक आहे. बाकी आता काय करायचं आपल्याला? हा उत्तर झालेला आहे. बघा आता मॅडमने आपल्याला टाळ्या वाजवून सांगितलं, तसंच वाजवायच्या टाळ्या, है ना? बरोबर त्यांच्यासाठी का गो क्लॅप. म्हणजे माझा चांगल्या ठिकाणी माझा हा वेळ गेलेला आहे आणि बाबासाहेबांच्या समता सैनिकाचा थोडं तरी आपण घेतला असेल. आणि जे आता पॅरेंट लोक आहेत त्यांनी वन डे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत समता दलाचं शिबिर असतं. जर तुम्हाला वाटत असेल की मी एक ऐतिहासिक ठिकाणी समता दलाचा 100वा वर्धापन दिवस आणि ठरवलेलं नाही, परंतु बाबासाहेबांच्या नातवांच्या आदेशाने आम्ही तो खूप मोठा भव्य दिवस आयोजित करणार आहे. त्या कार्यक्रमामध्ये त्या समता सैनिक दलाच्या शिबिरामध्ये त्या समता सैनिक दलाच्या संचलनामध्ये आपण 1 लाख सैनिक तयार करायचे आहेत. आणि 1 लाखामध्ये जर तुमचा नंबर आला तर खरोखरच आपण मोठे भाग्यशाली असाल असं मी मानेन. लवकरच सरांच्याकडे नावं द्या, आपण एक छोटंसं समता दलाचं शिबिर घेऊन सबस्क्राईब करा. 5 वाजेपर्यंत तुम्हाला तिथून 99 वर्ष काय झाले ते एका दिवसामध्ये सांगणारं व्यक्तिमत्व येता येतील. बाकी गायकवाड सरांचं खूप खूप स्वागत. कारण काय झालेलं आहे त्याच्यामुळं ही जी सर्व्हिस सिस्टम हाणली ना, खरोखरच असं व्यक्तिमत्व आम्हाला लाभणं खूप मुश्किल होतं, ते लाभलेलं आहे. तर आपल्या त्यागाला सलूट आहे. आपल्या सर्वांचं मनस्वी आभार. माझ्या 2 शब्द ऐकले. मला तो वेळ झाला असेल असो, तुमचा काय डेली तुमचा प्रोटोकॉल आहे तो तुम्ही पाळा. धन्यवाद सर. गायकवाड सर नाही निमित्त आहे, ही पूर्ण टीम आहे. ती कुठल्याही कामी टीमने होत असतात. तर संडे धर्म स्कूलची या संपूर्ण टीमचं त्या ठिकाणी बघू. एक हात बॅग घ्या आणि मुलांसोबत एक ग्रुप फोटो चांगला आहे. हा सेंटरला तुम्ही राहा आणि राहा आपण करतो त्या पद्धतीने. असं ठीक आहे. मला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याबरोबरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान आपल्या मुलांचे व्हिडिओ भेटत राहतील. आज खूप छान प्रकारे त्यांनी सगळं सजवलं, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या तर तुम्ही बघितल्याच आहेत. तर त्यांच्यासाठी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. चला मग आता बाय.